नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे स्वाभिमानी दिवस उत्साह साजरा. 10 मे हा दिवस हृदय सम्राट प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिवस हा स्वाभिमानी दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी पातुर्डा दिनांक 10 मे 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी पातुर्डा येथे बहुजनांचे श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिवस भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूर व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय पदस्पर्श झालेल्या पातुर्डा नगरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर भिळे व त्यांचे सर्व पदाधिकारी व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक अमोल खंडेराव सर्व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 29 मे 1929 ला अस्पृश्यांना पाणी पिण्याकरिता विहिरी खुली करून दिली होती. त्या विहिरीला अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हम तुम्हारे साथ हैं. जाना मुझसे जान संग हो हो असं आहे नाही तर ते पण सांगू दे तुम्ही मग असं हे दांडगे साहेब कोणाला लावा लागते बरं ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा. मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख उपस्थिती यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध आज ज्यांचा वाढदिवस आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे पुष्पदीप दीपाने स्वागत करावे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा. आणि आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय संदीपभाऊ वानकडे सर यांचं स्वागत आदरणीय राजूभाऊ पासकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय नंदकिशोर पुंडे सर महासचिव यांचं स्वागत आदरणीय दामदार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विशाल दामदार. ठीक आहे. स्वागत आदरणीय ताडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे यांचं स्वागत आदरणीय शेषराभाऊ वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे त्याचं एक पुस्तक ते
भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा वंचित बहुजन आघाडीचा प्रमाणे आदरणीय सुनील भाऊ वानखडे सर यांचं स्वागत बाबलाल भाऊ वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी नाही बस झालं. सर्व महिला मंडळ हो हो सगळ्यांचे आदरणीय आमच्या तालुक्याचे कार्यतत्पर असणारे तालुका सरचिटणीस बोधाचार्य मिलिंद वानखडे यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या अरे थांबा तुमचं स्वागत करू द्या ना. तालुका शाखेच्या वतीने भिक्खू संघाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, वंचित बहुजन आघाडीचा. यावेळी आदरणीय किशोर भिडे, आदरणीय नंदकिशोर पुंडे, आदरणीय संदीपभाऊ वानखडे, आदरणीय अमोल खंडेराव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वोत्तम पुत्र दिला असे त्यागी पिता रामदेव आंबेडकर, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्या यांच्या कार्याला, यांच्या त्यागाला, यांच्या विचाराला मी सर्वप्रथम या ठिकाणी नतमस्तक होतो. भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर, सध्याच्या विद्यमान सर्वेक्षिका महाधम्मधारिणी ममता सागर, मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार बाळासाहेब उर्फ प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या अश्वगतीने होत असलेल्या कार्याला माझा पंचांग प्रणाम. या ठिकाणी आपण स्वाभिमानी दिन किंवा स्वाभिमान दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि अशा या भारदस्त कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय किशोरदादा भिडे साहेब, त्याचबरोबर युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपभाऊ वानखडे साहेब, त्याचबरोबर पंजाबभाऊ इंगळे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आदरणीय नंदकिशोर पुंडे साहेब, आमचे परममित्र सागरदादा परगरमूर आणि पदस्पर्शी भूमीचे विद्यमान अध्यक्ष कैलासभाऊ दाभाडे साहेब, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे कार्यतत्पर असणारे निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका, आपल्या सर्वांना मानाचा सन्मानाचा जय भीम करतो. जय भीम. पहा, आपल्याला मान्यवरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि आमचे जे तालुका सरचिटणीस आहेत मिलिंददादा यांनीसुद्धा सांगितलं की जर थोडंसं सखोल मार्गदर्शन करा. बाळासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे हे म्हणजे खरोखर आपण 1-2 घंट्यातही सांगू शकत नाही, असं विस्तृत त्यांचं कार्य आहे आणि त्या कार्यावर मी जास्त बोलणार नाही. आज आपण हा जो दिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहोत, हा केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण आलेलो नाही आहोत, तर स्वाभिमान जो आहे या स्वाभिमानाचा आठवणीचा इतिहास साजरा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि अनेक लोक आपण पाहतो की ते जन्माला येतात आणि मरतात, पण काही लोक असे असतात की ते जन्माला येऊन इतिहास निर्माण करतात, इतिहास घडवतात आणि इतिहास बनवतात आणि स्वतः इतिहास बनतात. आणि असे स्वतः इतिहास बनलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अर्थात बाळासाहेब आंबेडकर यांचा हा वाढदिवस. कुमारी सुरेखा सुनील दाभाडे, राहणार पातुर्डा,
या मुलीने 10वीमध्ये 96% मार्क घेऊन संग्रामपूर तालुक्यामध्ये चांगल्या टक्क्यांनी पास होऊन तिचं जे स्वागत आहे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अमोल खंडेराव सर, सर्व भारतीय बौद्ध महासभेची टीम व वंचित बहुजन आघाडीची टीम हे त्या मुलीचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळी नुकताच वर्ग 10वीचा निकाल लागला असून कुमारी सुरेखा सुनील दाभाडे या मुलीने वर्ग 10वीमध्ये 96% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याने तिला डॉक्टर बाबासाहेब आत्मचरित्र पुस्तक व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कैलास वानकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदरणीय विशाल दामोदर यांनी केले. खूप चांगल्या प्रकारे आपण हा कार्यक्रम पार पाडला. अध्यक्षाच्या वतीनं आपला आजचा कार्यक्रम इथं संपला असे जाहीर करतो. जय भीम. गर्जना मराठी न्यूजकरिता उदयभान दांडगे, पदस्पर्श भूमी, पातुर्डा.